याचसाठी केला होता अट्टहास. मंडळी, अखेर तो क्षण आलाय ज्याची प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी वाट पाहत होता. उद्या आयसीसी T20 विश्वचषक फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारताची लढत न्यूझीलंड सोबत असणार आहे. या सामन्याच्या निमित्तानं भारतासमोर नुसती एकच नाही तर तीन ऐतिहासिक संधी असणार आहेत. पहिलं म्हणजे तर भारत जर आज जिंकला तर तो पहिला संघ ठरेल ज्यानं T20 विश्वचषकाचं जेतेपद यशस्वीरित्या राखलं. दुसरं म्हणजे भारत T20 वर्ल्ड कप तीनदा जिंकणारा जगातील पहिला देश बनेल. कारण 2007 आणि 2024 नंतर आता 2026 लाही आपण तो जिंकू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे घरच्या मैदानावर घडणार आहे. म्हणजेच भारत हा पहिला यजमान देश ठरेल जो T20 वर्ल्ड कप जिंकेल. पण दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे, ज्यांना अजून एकही T20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाहीये. तब्बल 26 वर्षापासून ते आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफीची वाट पाहत आहेत. त्यामुळं न्यूझीलंडसाठीही ही संधी सोन्याहून पिवळी आहे आणि ते या संधीचं सोनं करण्यासाठी जीवाचं रान करणार. म्हणूनच भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार फायनलचा सामना, कसं आहे या दोन्ही टीमचं बलाबल, भारताला नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात आधी तर आपण भारत आणि न्यूझीलंडच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात. तर बघा मंडळी, T20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकूण 25 सामने खेळलेले आहेत. भारतानं या 25 सामन्यांपैकी सर्वाधिक 14 सामने जिंकलेले आहेत, तर न्यूझीलंडनं 10 वेळा भारताला हरवलेलं आहे. तर दोघांमधला एक सामना टाय झालेला आहे. आता मायदेशातील आकडेवारी पाहता टीम इंडियाच यामध्ये सरस आहे. भारतानं मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 7 T20 सामने जिंकलेले आहेत, तर न्यूझीलंडला घरच्या मैदानात 4 सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यात यश आलेलं आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात आणि एकूण सर्वाधिक सामने जिंकण्यात आघाडीवरती आहे. मात्र टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध 63 ठिकाणी आपली छाप सोडता आलेली नाहीये. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 63 ठिकाणी 2 सामने खेळवण्यात आलेले होते आणि न्यूझीलंडनं या दोन्ही सामन्यात भारतावर मात केलेली होती. T20 विश्वचषकाच्या इतिहासात मात्र चित्र अगदी वेगळं आहे. या दोन संघांनी विश्वचषकात आतापर्यंत 3 वेळा एकमेकांशी सामना केलेला आहे आणि तिन्ही वेळा न्यूझीलंडनं भारताला हरवलेलं आहे. म्हणजेच विश्वचषकात न्यूझीलंडनं भारतावर 3-0 असं वर्चस्व राखलेलं आहे. आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा विचार जर आपण केला तर 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला हरवलेलं होतं. 2021च्या WTC फायनलमध्येही न्यूझीलंडनं भारताला 8 विकेट्सनं नमवलं. मात्र 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं न्यूझीलंडला 4 विकेट्सनं हरवून बदला घेतला. त्यामुळं आयसीसी फायनल्समध्ये आता 2-1 असं न्यूझीलंडचं पारडं जड आहे. आज भारत ते 2-2 बरोबरीत आणू शकेल का, हे उद्या आपल्याला समजेल. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बायलॅटरल T20 मालिकेत भारतानं न्यूझीलंडवर 4-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळं रिसेंट फॉर्म भारताच्या बाजूने आहे. पण विश्वचषकाचा दबाव वेगळा असतो, हे आपल्याला विसरून चालणार नाही. भारतानं न्यूझीलंडला कमी लेखू नये असं तज्ज्ञांनी सुचवलेलं आहे. तसंच प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडू विरुद्ध ते हुशारीनं अभ्यास करून रणनीती आखतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत आपण ते पाहिलेलं आहे. त्यामुळं भारतानं आपले सर्वोत्तम 11 खेळाडू निवडून कामगिरीत सातत्य राखावं असं सुनील गावस्कर यांनी सुचवलेलं आहे. मंडळी, न्यूझीलंडनं सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडलाच धूळ चारली होती. मात्र यंदा किवी संघ अधिक जोमाने खेळत असून ऐन क्षणी त्यांनी लय मिळवलेली आहे. साखळी फेरीत त्यांनी आफ्रिकेकडून तर सुपर 8 फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करला होता. मात्र अहमदाबादच्या खेळपट्टीवर ते भारताला कडवी झुंज देऊ शकतात. आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे. भारतापुढे नक्की कोणती आव्हानं असणार आहेत. सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे अर्थातच अभिषेक शर्माचा फॉर्म. मंडळी, अभिषेक या विश्वचषकापूर्वी जगातील नंबर 1 T20 फलंदाज म्हणून ओळखला जात होता. पण या वर्ल्ड कपमध्ये तो सलग 3 वेळा शून्यावर बाद झाला. नंतर झिम्बाब्वे विरुद्ध 55 धावा केल्या, पण त्यानंतर पुन्हा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध तो स्वस्तात बाद झाला. त्याचा फॉर्म परत आला तर भारताला त्याचा खूप फायदा होईल. पण जर तो उद्याही अपयशी ठरला तर भारताची सलामीच कमकुवत होईल. दुसरं आव्हान म्हणजे मधला क्रम. मंडळी, ईशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे हे सगळे मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या सगळ्यांनी मिळून निराशाजनक कामगिरी केली होती, ज्यामुळं भारत 72 धावांनी पराभूत झाला होता. आज फायनलमध्ये हे सगळे एकत्र फॉर्मात आले तर भारत 200+ धावा सहज करू शकतो. तिसरं आव्हान आहे वरुण चक्रवर्तीचा फॉर्म. मंडळी, वरुण चक्रवर्ती या वर्ल्ड कपमध्ये 13 बळी घेऊन सर्वाधिक विकेट्स मिळवणारा बॉलर बनलेला आहे. पण त्यानं धावाही खूप दिलेल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामन्यात त्यानं एकट्यानं 64 धावा दिल्या. न्यूझीलंडकडं लेफ्टी आणि राईटी फलंदाजाचं मिश्रण आहे, त्यामुळं वरुणला आव्हान असेल. चौथं आव्हान म्हणजे बुमरावर येणारी अतिरिक्त जबाबदारी. मंडळी, जसप्रीत बुमराह हा जगातला सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे, यात काही शंकाच नाही. इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामन्यात इंग्लंडनं 246 धावा केल्या, पण बुमराहनं त्यातल्या फक्त 33 धावा दिल्या.
मात्र बुमराला दुसऱ्या बाजूनं तेवढी साथ मिळत नाही. हर्षदीप सिंग बळी मिळवतो पण महागातही पडतो. त्यामुळं ही एक अडचण भारतासमोर असणार आहे. त्यानंतर पुढचं आव्हान म्हणजे न्यूझीलंडची फिरकी. मंडळी, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आणि ईश सोडी यांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज आयसीसी सामन्यांमध्ये नेहमीच अडखळलेले आहेत. शिवाय भारताच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त आहे आणि सचिन रवींद्र ऑफ स्पिन टाकतो, जो डावखुऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. मंडळी, न्यूझीलंडची ताकद खतरनाक आहे. ही टीम छोटी असेल पण खतरनाक आहे. सगळ्यात डेंजर तर फिन ॲलन आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं फक्त 33 चेंडूत शतक झळकवलं, ते सुद्धा T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक. 8 षटकार आणि 10 चौकार. हा माणूस सुरुवातीपासूनच मैदानात आग लावू शकतो. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर टिम सेफर्ट. या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 10 सामन्यात 341 धावा केलेल्या आहेत, तेही 163च्या स्ट्राईक रेटनं. तो सातत्यानं धावा करतोय, त्यामुळं त्याचं एक कडवं आव्हान भारतासमोर असणार आहे. यानंतर आहे सचिन रवींद्र. म्हणजे या विश्वचषकात 6 सामन्यात 11 बळी, तेही फक्त 6.88 इकॉनॉमी रेटने गोलंदाजी. आणि फलंदाजीतही तो महत्वाचा आहे. शिवाय बॉलर म्हणून तो भारताच्या डावखुऱ्या फलंदाजीसाठी सुद्धा सर्वात मोठा धोका असेल. यानंतर येतो फिल्डिंगचा बादशाह ग्लेन फिलिप्स. जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू फलंदाजीतही मोठे फटके मारतो, हे विसरून चालणार नाही. यांच्यापासून सुद्धा भारतीय खेळाडूंना सावध राहावं लागणार आहे. यानंतर येतो न्यूझीलंड टीमचा कॅप्टन मिचेल सँटनर. या जगप्रसिद्ध स्पिनरनं आयसीसी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणलेलं आहे. कर्णधार म्हणूनही तो शांत आणि हुशार आहे. यात एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे अहमदाबादच्या मैदानावर भारताला काही कटू आठवणी आहेत. 2023च्या एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात याच मैदानावर भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. या विश्वचषकातही याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेनं भारताला सुपर 8 मध्ये 72 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं भारताला या मैदानाचा इतिहास बदलायचा आहे. मंडळी, एकूणच आकडेवारीत भारताचं पारडं जड आहे. घरचं मैदान आहे, त्यामुळे 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांचा आवाज असेल. रिसेंट बायलॅटरल सिरीज भारतानं 4-1ने जिंकलेली आहे, पण विश्वचषकात न्यूझीलंडचा रेकॉर्ड 3-0 आहे. तज्ज्ञांच्या मते भारताकडे 60% जिंकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड हा संघ अंडरडॉग असेल, पण ते कधीच अंडर प्रेशर परफॉर्म करत नाहीत, हे देखील महत्वाचं आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये तब्बल 9 विकेट्स राखून हरवलेले आहे, तेही फिन ॲलनच्या 33 चेंडूत शतकाच्या जोरावर. पण उद्या रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास लिहिला जाईल हे नक्की. एकूणच भारत पहिल्यांदाच T20 विश्वचषक डिफेंड करेल का? सूर्यकुमार यादव विश्वविजेता कर्णधार बनेल का? की न्यूझीलंड त्यांचा पहिला T20 वर्ल्ड कप जिंकणार? हे सगळंच उद्या रात्री ठरेल अहमदाबादच्या त्या भव्य मैदानावर. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.